चंगू मंगू, तुमचं नाव ठेवलंय मी चंगू मंगू. वेगळं लावून आयफोन वाली माणसं आहेत. औरा पाहिजे ना भाई. कसं वाटतंय? गारगार वाटतंय. बसून गार वाटतंय. तोंड का बघ लग्नात आलाय? लग्नातला नाही व्हिडिओग्राफर. लग्नातलं जेवण जेवतात तोंड बंद करतात तसं. येतील आई येईल त्याची डायरेक्ट. ह्याने मारला. ह्याने हा मी नाही. हा. आजा. नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता तुमचं सकाळ स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आता आहे पनवेलला. आम्ही जातो आता ट्रेकला आणि बऱ्याच दिवसांनी मी जाते ट्रेकला. मला तरी वाटतं वर्ष झालं आहे. आणि आता मी ट्रेनने आलेलो. तर मित्रांनो, यावेळी आपण लास्ट टाईम अंधेरीवरून पकडलेली ना ट्रेन. आम्ही लास्ट टाईम अंधेरीवरूनच ट्रेन पकडलेली स्लो आणि 2 तास आम्ही ट्रेनमध्येच होतो. तर यावेळी आम्ही दादरवरून कुर्ला आणि कुर्ल्यावरून मग पनवेल ट्रेन पकडली. तर आता वाजलेत 8:30. थोडा उशीर झाला. आणि त्याच्यामध्ये हे पण सांगा की किती वाजता निघणार होतो आपण आणि कोणामुळे लेट झालंय. 4 वाजता नाही, 4:30ला निघणार होती मी. पण हां, लेट झालं मला थोडंसं. होतं आहे कधी. किती वाजता आपण आलो सांगा जरा. किती वाजता आली मी? 7:15ला मी आली आहे इथे दादरला, जे की मला यायचं होतं 5:30ला. थोडी पण लाज वाटत नाही. मित्रांनो, आम्ही आता पनवेलवरून रिक्षा करून जातो. रिक्षा 4 व्हीलर. मी ऐकलं 4 व्हीलर 300 रुपीज घेतात कलावंतींपर्यंत. तर मित्रांनो, आता आम्ही इथेच उतरलो आहे. लास्ट टाईम आपण खूप पुढे उतरलेलो जिथे हॉटेल होतं. आणि आत्ता या लोकांनी इथपर्यंतच सोडायचं असं काय नियम केला आहे. मित्रांनो, हे असं रस्ता आहे. 10 मिनिट तरी चालायचं आहे. आणि लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा मला इथे सोडलेलं आणि इथून आम्ही चालू केलेला ट्रेक. हा मुलगा लास्ट टाईम आला नाही आणि आता आम्हाला घेऊन आलाय परत. ह्याच्यासाठी आम्ही परत आलोय कलावंतींदुर्गाला. लागतं. मग तू पण चल आम्हाला घेऊन. कळसूबाई कधी नेणार आहेस सांग. कळसूबाई तुम्ही प्लॅन करा, मी रेडी आहे कधी. आम्ही प्लॅन केलेला की नाही. हॅलो, चल काय नाही. चल करूया चलावरती. चल पुढे. सो असं आता रस्ता चढायचा आहे आपल्याला. काय झालं बाबू? काय झालं? चल. कॅमेरा चालू केला ना. 1 वर्षाने ट्रेक करते तर हालत इथेच खराब झाली आहे. अजून खूप जायचं आहे. काय जाडी झाली म्हणून. जाडी झाली म्हणून. काय जाडी तर अजिबात नाही. लास्ट टाइम बोललेलं बारीक झाली आहे. मित्रांनो, इथून आता 2 रस्ते आहेत. एक इथून आहे, एक इथून आहे. आम्ही लास्ट टाइम इथून गेलेलो, आता पण इथूनच जातो. हा थोडं म्हणजे हार्ड आहे असं. बाजूला एकदम दरी पडते ना. आपण उतरताना इथून उतरलेलो मागच्या वेळेस.
मोठा माणूस. हा पहिल्यापासून वेगळं मोठं आहे. लावून आयफोन वाली माणसं आहेत. हा, मग काय औरा पाहिजे ना भाई. चल वर. आता दुसरा आलाय, मग अशी वेगळा होता. असं पण काय आहे, बॅगेसारखा लावला तरी मागच्या मागे जाईल. अजून एवढं वर आलंय, अजून खूप जायचं आहे. पूर्ण चढण आहे इथे, म्हणून जास्त दम लागतोय. पाय अक्षरशः असे लटपट आहेत. आता इथे एक वर हॉटेल येईल, तिथे एक आम्ही हॉल्ट घेऊ, जरा असं काकडी वगैरे खाऊ, एनर्जी घेऊ परत. औरा कुठे गेला औरा? कसं वाटतंय? कसं वाटतंय? हालत खराब आहे. बघ औरावाला. औरा ते कॅमेरा लावलेला म्हणून. हैदराबाद किंवा सुंदर असं दृश्य. काय बिल्डिंग आहे त्या? आता कळलं मला. असा रस्ता आहे, तो आपल्याला चढत जायचं आहे. ते यायलाच 12 वाजले मागच्या टायमाला हा. असा चढतोय. चढा चढा नुसतं चढा. भरपूर वर्षांत ट्रेक केल्यावर असंच होतं. ए माझ्यामुळे काय झालंय? बघ 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 ट्रेकर बघ आमची. पिकनिकला आलो. ठीक आहे. दोन बस कसं वाटतंय? गारगार वाटतंय? बसून गार वाटतंय. मित्रांनो, हा जो रस्ता दिसतोय ना, तो आपण चढून आलो. बघा पूर्ण सरळच आहे ते, म्हणून जास्त दम लागला. आणि इथे बजरंगबली आणि गणपती बाप्पा. हे लोक सायकल घेऊन गेलेले वर. हा पूर्ण असा रोड आहे ना. उतरण बुक्कड चालू झाले खायला. काकडी खात. तोंड का बंद केलं? लग्नात आलाय? लग्नातला नाही व्हिडिओग्राफर. ते लग्नाचं जेवण जेवतं तोंड बंद करतात तसं नाही खाता. नाही खायचं. हात पण नाही लावायचा इथे. ठीक आहे, कॅमेरा चालू ठेव कंटिन्यू. आम्ही नाही खात लगेच. इथूनच जायचं. इथून ना कुठून जायचं? चला कुठून वाटतं. हा चलो. काकडी खाऊन एनर्जी आली काय? मला तर भरपूर आली. मला पण. औरा इज बॅक. बघूया आता औरा कधीपर्यंत टिकतोय याचा. 2 मिनिटं तिकीट वाजता. मित्रांनो, त्या पठारावर आलोय आपण आता. दिसतोय का? जायला येतील. आई येईल त्याची डायरेक्ट. ह्याने मारला. ह्याने हा मी नाही. तो पोट खाजवतोय. अरे 3 माकड, 3 आहेत की 4 आहेत ना?
नाही तर आम्ही तिघं असतो. चौथा आहे. इलेक्ट्रॉल पित होतो, आठवत आहे मला. इथेच बसलेलो, स्नेहल होती तेव्हा. हा ना. सो इथून असं जायचंय गावातून. आपण फोटो लावणार. बोर्ड आहे, प्रबळगड कलावंतीदुर्ग. तिकडे जायला प्रबळगड आहे आणि आपण जाणार आहोत इथून कलावंती. हा आधी नव्हतं, आता गेलंय. काजू कच्चे तिकडे की मोर फुटतोय. अजून तर टाइम आहे बाई, मे महिना. स्टॉक्स में लॉन्ग टर्म के रखा होता. छोटे छोटे हाता जवळ आहेत रे एकदम. तेच तर गावी किती आम्ही दुसऱ्यांच्या बागेत म्हणून असं मे महिन्यात यायचं ट्रेक करायला. खायला भेटतं ना मेन म्हणजे. आपण आपला तांदूळवाडीचा व्लॉग जर तुम्ही बघितला असेल, त्यात आम्ही करवंद खात जात होतो वर मस्तपैकी. काय रिपा हे ते बघ तिथे बगळे बगळेश. पण मस्त लाड करून घेतोय. झोपेला आता तो. झोपे झोप 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 खाली बस. तुटला ना. पडलं नाही पडणार. आलो थांब. काय नाही पाय तुटे. काय नाही, मी जम्प लास्ट टाइम आपण बसलेलो इथे झोपाळ्यावर. काटे बिटे लागतील. अरे 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 गावात हलतंय. दोन माकड. पाला लात मारेन मी. दोन माकड. हे दोन माकड फिरतायत असे. यू कॅन सी देम. पहिला माकड, हे माकडा. खाली गट्टी. स्टार्टिंगला भीती वाटते. अजून थोडा पुढे जा ना, जोरात घे. जेव्हा वरती जातो ना तेव्हा जास्त वाटते. एवढं नाही जायचं मला. अरे आता काय नाही वाटत. थांबव ना, पाय लाव. हा ना, पायवर कर डायरेक्ट. वाकड्या पायवर घे फक्त. अरे वाकड्या मग नीट आहे ना. माझा बरोबर जात होता. तुम्ही वेट. कसला जातो. एक इथे चाललाय, एक तिथे चाललाय. मैं किधर जाऊ. कुठून आहे इथून. रस्ता संपतोय कुठे ते. गुफा ती लास्ट टाइम पण मी दाखवलेली. इकडे बोर्ड पण आहे गुफेकडे जाण्याचा मार्ग. मेरा भी नाम जय है. ओरामॅन आहे अजून. त्या तिथे पायऱ्या आहेत मित्रांनो. जमा.
चला आता आपण चालू करूया. हा आलो. कॅमेरा गेला चालेल. हा ना नवीन घेईल फुगे त्यात काय. यावेळी मी स्वतः आली आहे. लास्ट टाइम जरा सपोर्ट घेतलेला पण त्या दोरीने दिला आहे सपोर्ट आम्हाला. चला चला सर. मी काय पुढे व्हिडिओ काढवा. पुढे जायचं. हे थांबलो. बॅग काढून हाताने बरोबर गेली. बेस्ट आहे. ह्या पायऱ्या खूप मोठ्या आहेत. एक एवढं अंतर आहे, गुडघ्यापर्यंत लागतं. एवढं इझी आहे चढायचं तरी पण नखरे करतोय. हे बघा वजन वाढलं की असं होतं. यो यस आय एम फेम डिगर. चोमेश, फुगेश आणि हा कलावंतीन. हा वरती कलावंतीने आम्ही चढतोय आता इकडे ना. हा बसलोय आम्ही इथे आता. और चालू आहे. ही जी लास्ट टाइम पण याच काकांकडे आम्ही लिंबू सरबत प्यायलेलं. आधी जो आपल्याला तिथे वर सुळका लागतो त्याच्याच इथे आहे त्यांचं दुकान. एकदम टॉपला आहे, शेवटचं दुकान आहे कलावंतींवरचं. बट इथे येऊन जे ते सुख मिळतं ना लिंबू पाणी पिल्यावर, दुसरं कशात नाही. हां आता तो शेवटचा पॅच राहिलाय आमचा, तो करू.
कसं वाटतंय मग? खूप भारी वाटतंय. खूप टायमानंतर ट्रेक करतोय. एक नंबर आनंद व्यक्त नाही करता येत एवढं. आनंद पोटात माझा मावे ना. बाब आहे ना. आलो आता आम्ही. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा ती रोपवाली शिडी होती, आता ही वेगळी आहे. भावेश रोपने जातोय, आम्ही तर शिडीने जातोय. यावेळी आता इथे त्यांनी नवीन रूल केला आहे की शूज वगैरे इथेच खालीच काढून ठेवायचे, कारण काही लोक वरच घालून जातात ना, म्हणून मग त्यांनी इथेच काढून वर जायला ठेवलं आहे. आणि 30 रुपये वर जायचा चार्ज. हो. तुला सवय आहे असं रोपने वगैरे चढायची. मित्रांनो, मी इथे सावली शोधून उभी आहे, असं दगडांच्या मध्ये 2 उंदीर घुसला. इथे महाराजांची मूर्ती आहे. मित्रांनो, हा प्रबळगड आणि इथून सर्व दिसतंय ते गाव जिथून प्रबळगड आणि कलावंतींला असे रस्ते आहेत ते. तिथे खाली ते पठार आहे, आपण आलेलो ते. मी शोधलेल्या जागेत कसे पडले आहेत बघा. तू शोधली आली. पहिले मी चाली की नाही ते. ही शाखा तेव्हा पण 2 वर्ष आधी पण इथेच होती. उंदीर बिळात घुसला. हा, तू आहेस ना. जाताना रोपने गेला, आता शिडीने उतरतोय. स्वर्गात नेते मी तुम्हाला. हो बापरे, एकदा तर स्वर्ग म्हणजे आपला ते नाशिक. तो आशिरीला बघितलेला मी. यम आलेला सुट्टीवर गेला पण लगेच. आता मी उतरतोय खाली. माणूस खाली उतरतो ना. अगं बुग्या. आजा. रेतीमध्ये घसरत. काय भरले तरी आता. This is the end. अरे बाबा रे बाबा रे. तिला तू उतरली तर आपण काय आहे, आपण चिंती असं असं फटाफट असं उतरायचं. तिकडे जेव्हा काही सपोर्ट नाही तिथे उतरा असा.
उतरतोय मोबाईल ठेवत होतो बघ ना नको लांब एकेकाच उतरायला लागती. वरून ती तर किती मोठी शिडी आहे ती जी आलोय ती आपण. नाही नाही अजून तो ते वाला बाकी आहे. वाटेल पोरके जास्त झालं. खाली किती गँग आहे बघा. सगळे उतरत आहेत. ए ड्रोन हळूहळू बघा. हा आपल्याकडे पण येईल एक दिवस ड्रोन उडवू तेव्हा. लवकर 1-2 महिने हम्म. 1-2 महिने फक्त 1-2 महिने मार्चच्या इन्क्रीमेंट मध्येच येणार. फुग्यात मला गिफ्ट करणार. बाई मलाच गिफ्ट करा ड्रोन कोणीतरी. गिफ्ट करणार मला. काय बोलतो पा बरोबर आहे. त्याला बोल ना हवा घाल तेच सोड. हवा घाल. आली काय पा मोठी शिडी. जंप मारली. हे थांब माझ्यासाठी. हे बाई हो आणि हळूहळू. चलो शेवटचा. हा जातोय फर्स्ट. जेव्हा आपल्याकडे येणार ना योगेश भाऊ थांबा मला जाऊ द्या. डॉगेश कुठे आहे? मागे होता. अच्छा पकडा घट्ट. हाँ. जिस दिन मेरे पास आएगा उस दिन दुनिया देखेगी. थोड़ा भी मित्रांनो, काही कारणास्तव ऑडिओ रेकॉर्ड झाला नाही आणि मी सुद्धा त्यावेळी चेक केलं नाही, त्यासाठी सॉरी. असंच मजा मस्ती करत आम्ही गडावरून उतरत होतो तेव्हाच गावात आम्हाला एक पिल्लू दिसलं आणि भावेश त्याच्यासोबत खेळत होता. त्या 2 मिनिटातच त्या पिल्लाला एवढा लळा लागला होता की तो मागे मागेच येऊ लागला. त्याला रिटर्न जा सांगितलं आणि आम्ही पुढे निघालो.
झाडावर जे फूल आहे ते या दोघांच्या म्हणण्याप्रमाणे हे सूर्यफूल आहे असं बोलत होते, पण माझ्या माहितीप्रमाणे हे वेगळं फूल आहे, अस्टरच्या जातीमधलं, ज्याला मेक्सिकन सनफ्लावर असं म्हणतात. तुम्हाला जर याबद्दल काही वेगळी माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मागे वळून बघितलं तर हे पिल्लू आमची पाठच सोडत नव्हतं आणि तिथे काही कुत्र्यांनी त्याला घेरलं सुद्धा होतं, तरी त्याला आमच्याच मागे यायचं होतं. थोडा ब्रेक घेतला, उसाचा रस प्यायलो आणि आम्ही निघालो. उतरताना आम्ही वेगळा रस्ता निवडला. जिथून आपण चढून आलो होतो तिथून न जाता एक दुसरा रस्ता होता. आम्ही तिथून जायचा निर्णय घेतला, पण पुढे जाऊन कळलं की तो खूप मोठा लॉंगकट होता. जिथून 10-15 मिनिटात आम्ही वर चढलो होतो तिथे या साईडला 20-25 मिनिटं तरी आम्ही चालतच होतो आणि चढताना इथून येणं म्हणजे खूप जास्त दम लागू शकतो. त्यापेक्षा तो 10 मिनिटचा कठीण पॅचच परवडला असं आम्हाला वाटू लागलं. आणि हे पिल्लू बघा, इथपर्यंत आमच्या मागे आलं होतं. शेवटचं त्याला भावेशने ओरडून सांगितलं त्याच्या घरी जायला आणि ते माघारी परतलं. इव्हन तिथून हॉटेलच्या इथूनच मिळाले. त्यामुळे नशीब चांगलं होतं. आम्ही आहे म्हणून त्याचं काय नाही, आंघोळ तरी गेली आहेस काय? म्हणूनच तर नशीब चांगलं आहे. सो मित्रांनो, फायनली आमचा ट्रेक झालेला आहे आणि आम्ही आत्ता जेवायला थांबलो आहे. पावणेचार झालं आहे. तर रिक्षा थोडी फिरून आली कारण की ट्रॅफिक होतं वाटतं. सो झालं आहे ट्रेक. कसं वाटतं ना? झालं तुझं कलावंती? फायनली झाला आणि खूप भारी वाटतं. पहिली फाटत होती. अरे थँक्यू बोल. मी आलो, थँक्यू थँक्यू बोला मला. पहिल्यांदा तर फाटत होती, पण तसं काय वाटत नाही. इझी आहे. सो एवढाच हा ब्लॉग होता. असंच अचानक ठरलेला आमचा प्लॅन आहे हा म्हणून केला ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला हा पुन्हा एकदा कलावंती दुर्गचा एक्सपिरियन्स ते मला नक्की सांगा कमेंट करून. आणि असंच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय. हे हलतंय हे ड्रोनला हलतंय. ड्रोन हलतंय. अरे ड्रोन राईट लेफ्ट होतंय. स्टेबलायझर नाही आहे आपल्याकडे. ड्रोन उडतोय. हे आवाज काढ. ड्रोन पुढे आला होता. यो याच्यात हगायचं आहे का? मी आहे. प्रत्येक आता व्हिडिओ चालू केला तर तू नाही केलं परत. फट्टू जा जाणार रे. अरे जा सांगतोय तर. अरे फट्टू जा ना.